राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधातील विधान ॲडव्होकेट असीम सरोदे यांना भोवलं. सरोदे यांची वकिलीची सनद निलंबित. समितीने ठोठावला 25,000चा दंड. राज आणि उद्धव ठाकरे यांनी वोट जिहाद समर्थक बनू नये, आशिष शेलार यांची टीका. तर हिंदू मुस्लिम करण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न, ठाकरेंचा पलटवार. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या अटकेनंतर सुप्रिया सुळेंचा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क. योग्य माहिती देण्याचं मुख्यमंत्री भगवंत मान यांचं आश्वासन. हत्यारांच्या तस्करी प्रकरणी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक. सुप्रिया सुळेंनी घेतली संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची भेट. मृत्यू प्रकरणाच्या तपासाविषयी घेतली माहिती. कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, सुप्रिया सुळेंची मागणी. डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये शासकीय मेडिकल रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन. नागपुरातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता. कबूतरखान्यांसाठी जैन समुदायाचं उपोषण सुरू. जैन मुनी निलेश चंद्र यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आंदोलन. जैन मंदिर ते आझाद मैदान मोर्चा काढला. मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील वाद शमल्यानंतर जैन बोर्डिंग आजपासून पुन्हा सुरू. धर्मादाय आयुक्तांकडून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द. विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार. नाशिकच्या दिंडोरी आणि सिन्नर मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढलेल्या उमेदवारांचा आज भाजपात प्रवेश. सुनीता चारोस्कर आणि उदय सांगळे यांनी कमळ हाती घेतलं. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. जवाहर साखर कारखान्याकडे येणारी 200 पेक्षा अधिक ऊसाची वाहनं बेळगावात रोखली. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकात सुद्धा ऊस आंदोलन चिघळणार. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज बैठक. कारखानदार, सर्व शेतकरी संघटना, जिल्हा प्रशासनाची चर्चा होणार. ऊस दराचा तोडगा निघणार का, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष. आजपासून केंद्राचं पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. नुकसान होऊन कित्येक दिवस उलटल्यानंतर केंद्राच्या पथकाला जाग. मदतीबाबत अजूनही अनिश्चितता.